माहेरी आल्यानंतर ना मामाच्या घरी गेलो होतो. आता मावशीचं आणि मामाचं घर जवळच आहे. आईच्या एका साईडला घराच्या मावशीचं घर येतं आणि एका साईडला मामाचं घर येतं. तर अगदी 10 मिनिट लागतात चालत जाण्यासाठी. तर सकाळची कपडे वगैरे धुवून घेतली. आज आता माझी 3 नंबरची बहीण आहे तर ती पण आलेली होती. त्यामुळं स्वयंपाकाचं पण आईनं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला होता. तर आम्ही दोघींनी मिळून कपडे धुवून घेतली आणि हे पाणी चालू करून असं झाडं भिजवायची चालली होती पप्पांची. कारण उन्हाळ्यामध्ये कसं गावाकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो आणि जी लहान झाडं आहेत तर त्यांना असं पाणी द्यावं लागतं. तर 2-3 दिवसातून ना अशी झाडं भिजवून घेतात. लिंबूचं, पेरू, चिक्कू अशी काही झाडं आहेत तर ती त्यांनी भिजवून घेतली. आणि नंतर मग दुपारी मामांनी जेवाय बोलवलं होतं म्हणल्यानंतर मग दुपारी सर्वजण आवरून गेलो होतं. तर ही माझी मावस बहीण आहे तर ती पण आलेली होती. तर आम्ही चौघी मिळून मामाच्या घरी गेलो होतो. तिथून छान असं जेवण वगैरे केलं आणि सायंकाळच्या वेळेनंतर मग चालतच घरी निघालं होतं. कारण गावाकडचं सायंकाळचं वातावरण खूप छान असं झालेलं असतं. दुपारी भरपूर असं ऊन लागतं पण संध्याकाळी खूप छान वाटतं. तर ही माझी आजी आहे.